नमस्कार मंडळी, मी आहे पियू आणि मी आहे श्वेता आणि स्वागत आहे तुमचं इंडियन युरोगबल मध्ये। ये तर तुम्ही बघू शकता आता सकाळचे वाटले आहेत 7:15 आणि आज आम्ही लवकर बाहेर पडलोय कारण आम्हाला करायचं आहे छोटासा फोटोशूट। आम्ही दोघंच करणार आहे, असं काय आम्ही कोणाला हायर वगैरे केलेलं नाही आहे आणि आम्ही तो का करणार आहे वगैरे ते आम्ही तुम्हाला सांगूच। आणि वातावरण वगैरे अजून पूर्ण सूर्य आलेला नाही आहे। सूर्य सनराइज झाला, सनराइज आत्ता झाला असेल, 7 मिनिटं झाली। होय आज जरा असं चुकलं, फुलं छोटी आता मोठी होणार ती। हो आता ऊन होईल तसं एक्झॅक्टली जास्वंदीची। चला आपण बीचवर जाऊया फोटोशूट साठी। हा बघा सनराइज दिसतोय, किती छान सूर्य दिसतोय। हॉटेलचं नाव हॉटेल सेंटर कसं छान आम्ही लोक चाललेले आहेत सकाळ सकाळी आणि जसा सूर्य आला इकडे फुलं फुललेले चालू झाले आहेत इकडे। हे बघा इकडे मस्त फुलांचं कसं आहे ना नाव पण बघे, फुल आणि फुलतात। हा फुल फुलतात। आमच्याकडे कोल्हापूर म्हणतात की असं लय फुगा लागला म्हणजे असं हे व्हायला लागला ना लय फुलावर येस की लय। तुमच्याकडे काय म्हणतात? उमलू लय उमलू लागलायस तू। आमच्याकडे कोकणात नाही, आमच्याकडे फुलायला लागलाय असंच म्हणतात। होय उडू नकोस, उडायला लागलास। अरे उडू नको। हो ही पण बघा फुलं कशी आहेत, एक नंबर किती सुंदर ही फुलं हाय किती सुंदर। चला आपल्याला आता गाडीतून जरा कॅमेराचा स्टँड घ्यायचा। ओ पक्षी बघा चिव 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 करतात। या गाडीच्या पाठीमागची गाडी आहे जी तिरकी लागली थोडीशी काल। दिसते का काळी तुम्हाला गाडी ती? दिसते का गाडी? आता तर कळलीच असणार। ओ माय गॉड आता कळलीच। कॅमेराचा स्टँड तेवढा घेतो, कॅप घ्यायच्या ना। आलेलो आहे आपण परवाच्या दिवशीच्या बीचला। रस्ता रिकामी आहे आणि दाखव ना यार, रस्ता दाखव ना कसा आहे एकदम असा ढगात। कसलं डेंजर होतं ते आणि जाड जुड होतं ते एकदम, खाऊन पिऊन मस्त। पक्षी पण आहेत तिथे थोडी थोडी। काळं मांजर, अरे काळं मांजर गेलं आडवं। ह्या बीचचं नाव आहे प्लाचा चॉन चॉरिगियो। आता माहित नाही मी बरोबर प्रोनाऊन्स केलं स्पॅनिश मध्ये की नाही, पण मी लिहून ठेवते खाली, तुम्ही वाचा। हो खूप सुंदर दिसते समुद्र। मला गर्दी नको होती त्यासाठी आम्ही सकाळी सकाळी आलोय एवढं उठून लवकर। इकडच्या साईडला सूर्य वर येतोय आणि हे बघा पूर्ण रिकामी बीच। एकच कुठली तरी बाई आहे ती अशी झाली वाटतं, बाकी पूर्ण रिकामी आहे। कबूतर बघा किती आली आहेत पाण्याकडे, सुंदर वाटतंय सकाळचं। आम्ही जनरली सनसेटला बघितलं, सनराईजला सुंदर वाटत। आमचं इथे शूट झालेलं आहे, त्याचा व्हिडिओ तुम्हाला दिसेलच लवकरच। आणि मस्त सूर्यदेव आलेले आहेत इथे, काही लोक गेलेले पण आहेत ह्याच्यासाठी स्विमिंगसाठी, फोटोशूट करतायत। आणि चांगली गोष्ट म्हणजे आम्ही जेव्हा फोटोशूट आता केला तेव्हा कोणीच दिसत नव्हतं, त्यामुळे आम्हाला तेच पाहिजे होतं म्हणून आम्ही सकाळी लवकर आलेलो आणि छान झालं। आता लोक कसं इथे 8-8:30ला नाश्ता करतात, मग 10च्या नंतर जसं सूर्य वर येतो तसं त्यांनी इथे येतात पोहायला आणि ते सनटॅन व्हायला। एवढा लवकर सकाळी 7:30 वाजता वगैरे कोण येत नाही कारण तेव्हा सूर्य चालेला नसतो ना नीट, त्यामुळे। हो कशी भरले बघा वाळू, अरे यार ओलं आल्यामुळे लय भरले, धुतले पाहिजेत ना। होय धुणार कुठे,
आणि हे इथलं एक हॉटेल आहे, तिथे चालू झालं आता वाटतं नाश्ता. त्यांनी ओपन वगैरे करायला चालू केलं आहे. आणि आम्ही आता चाललोय ब्रेकफास्ट करायला आमच्या हॉटेलवर. पण मागे बघू शकता तुम्ही किती छान वाटते. तर आता आम्ही चाललोय आमच्या हॉटेलकडे नाश्ता करायला. छान आमचा शूट झाला, कारण मला आता खूप भूक लागली आहे. आमचे ड्रेसेस भिजलेले होते, त्याच्यामुळे आम्ही चेंज केलं. त्यामुळे आम्ही चेंज केलं आणि आता चाललोय नाश्त्याला. आणि खूप झोप आलं आहे, कारण खूप लवकर उठलो आहे, आवरलं सगळं आणि गेलेलो. त्याच्यामुळे आता आम्ही नाश्ता करणार आणि थोडंसं डुलकी काढायचा प्लॅन आहे माझा. आणि त्यानंतर स्विमिंग पूलमध्ये जायचं आपल्याला. हे बघा आमचा नाश्ता आलेला आहे. इकडे क्रॉसन आहे, पीचचा जॅम आहे, ब्रेड्स आहेत, हाफ फ्राईड ऑमलेट आहे, गुआकामोला आहे, त्यानंतर पॅनकेक्स, ब्रेड, गुआकामोला, फ्रूट्स आहेत, पिऊन चुरोज घेतले आहेत, अनहेल्दी सगळं. आणि ही म्युस्ली आहे. तर आम्ही ते खातो, नंतर भेटतो. आमचा नाश्ता करून चाललाय आणि तुम्ही बघू शकता सगळं रिकामी झालं ऑलमोस्ट. पण आम्ही खातच होतो. आणि प्रथेनुसार आम्ही एवढं खाल्लंय की आम्हाला परत गुंगी आले. झोप नाही, त्याला गुंगी म्हणतात. नाही ॲक्च्युली झोप काय येते, कारण आम्ही सकाळी लवकर पण उठलो ना आज. अरे पण खूप खाल्लंय, हे रिझन आहे. आपल्या मॅडमांचा फोटोशूट केलेला आहे. जसं काय स्वतः नव्हताच ना, स्वतः नव्हताच. आय वॉज पार्ट ऑफ दॅट फोटोशूट बट इट वॉज नॉट अ फोटोशूट ऑफ मी. आता आम्ही बोलत होतो की तिकडे जर्मनीला गेलो, काय आम्ही काय करतो नाश्त्याला, पोहे, उपमा, फळं देतो तुला मी, फळं तेवढंच. हा आता इतकं खाल्लं इकडे, इतकं तुम्हाला पण दाखवलं. त्यानंतर पण आम्ही राऊंड 2 केला, अजून काय काय स्वीट आणून. पोह्याची चवच आठवण मला. आम्ही म्हणलं आता तिथे गेल्यानंतर पोहे नुसते खाल्ल्यावर म्हणणार एवढंच, अजून बाकीच्या गोष्टी कुठं आहेत. तर जरा रूमवर जातो, थोड्या वेळाने भेटतो तुम्हाला. मला आज लई मिस करतो मी. आनंद चतुर्दशी आज मला असं नाचायला वगैरे लई आवडते. गणपती मिरवणुकीत डीजे लावून, डीजे म्हणजे लावलेलं असतात का मंडळाने, नाचायचं ना. मिस करतो मी. आधी नाचायचो, काढू तिकीट तुझं. आता बायकोच्या तलावर नाचतो. अहो भाग्य माझे, अहो भाग्य माझे, तू माझ्या तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे सगळं. काही नाचत वगैरे नाही, नाचवतो बायकोला त्याच्या तालावर. जरी सांगितलेस ना तरी पडणार. आपलं आलेलं आहे हॉटेलची रूम, हॉटेल आपलंच आहे पूर्ण. आम्हाला असं वाटतं की आपलंच हॉटेल आहे. आम्ही म्हणजे आपलं गार्डन. मगाशी आम्ही इकडे शूट केलं तर आम्ही म्हणत होतो आपापसात, अरे हे तर काय आपलं गार्डन आहे, नुसतं काय आपलंच आहे, खरं आपलं नाही आहे. पण कसं इथे आपण राहिलो एखाद्या ठिकाणी 3-4 दिवस की जरा आपुलकी निर्माण होते ना, तसं झालं ते. मस्तपैकी झोप काढून आता आम्ही चाललोय स्विमिंग पूलमध्ये. स्विमिंग सारखा व्यायाम नाही. काय म्हणता तुम्ही? तुम्हाला जर हे या माझ्या मताशी सहमत असाल तर कमेंटमध्ये प्लीज सांगा की हे खरं आहे. चला जाऊया. आम्ही बुक करून घेतलंय ते 2 सीट तिथे बसायला आणि विथ फ्री सॉफ्ट ड्रिंक्स आहे. हाय शेठ. हॅलो, हाऊ आर यू? आय एम गुड. तर आम्ही वरच्या साईडला जाणार आहे. इथे खाली पण स्विमिंग पूल आहे आणि वरती जकुजी आहे आणि छोटावाला स्विमिंग पूल आहे. तिथे पण काही लोक दिसत आहेत. तिथे आम्ही बुकिंग केलेलं आहे आणि इथे प्ले एरिया आहे, छोटी छोटी मुलं खेळतात. तर इथं आलोय आम्ही आणि बघा ही जकुझीमध्ये कसं पाणी उकळल्यासारखं व्हायला लागलंय. वरचा स्विमिंग पूल आम्ही, आणि हा आमचा बेड आहे ॲक्च्युली, पूलमधला बेड, पूलच्या समोरचा. इकडे बरेचसे बेड आहेत. आमचा हा आहे आणि हा छोटा पूल आहे इथला वरचा आणि तिथं मोठा पूल आहे आणि इकडे जकुझी आहे. जकुझी बघू शकता. इथं पहिला आम्ही थोडासा आराम करेन, दंगा करेन मी आणि चिक्कू, आणि त्याच्यानंतर आम्ही आता पूलमध्ये जाईन. तर चला तर मग पुढे जाऊया आपण. ओके.
गाई पिऊचं काय झालंय बघा, कसा तरंगतोय त्या टायरवर. इकडे येऊन झोपलाय आरामात आणि पिऊ मला 4 वेळा हाच प्रश्न विचारतो, येऊ 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 काय. नको राहू दे तिथंच थांब, उद्या ये. आणि त्याला ते गाणं आवडलं, आम्ही रील बनवला, निशाना तुला दिसला ना, तो तेच करतोय माहितीये काय. पाऊस धार झिलमिल झिलमिल पाऊस धारा, ये ना सजना ये ना, इशारा तुला दिसला ना. आणि तो पाण्यातून बाहेरच येत नाही, इतकं त्याला पाणी आवडतं. हा ये कर, मसाज कर. बरं कर, लवकर ये. ह्याचं असंच असतंय, पाण्यात गेला की बाहेरच येत नाही. फायनली शेड बाहेर आलेला आहेत पाण्याच्या. कसं वाटतंय तुम्हाला बाहेर बाहेर येऊन? मस्त वाटतं. ते पण छान आहे, असं मस्त मिळालं, रिफ्रेशिंग, रिलॅक्सिंग. बापरे, चिमण्या पण स्विमिंग करायला, अंघोळ करायला चिमण्या. बघितलं का अंघोळ कसं करतात? आंघोळ करून परत आवरून आम्ही निघालो आहे सनसेट बघायला. आज थोडं क्लाउडी आहे, माहीत नाही सनसेट दिसेल की नाही नीट, पण तरी पण आम्ही हौशी माणसं आहे त्यामुळे आम्ही निघालो. जेवणाचा वास कसला मस्त. हो छान येतो, माशांचा वास येतो. ग भूक लागली अरे. होय, पाण्यात पाण्यात भूक लागते. आणि आता वाजले संध्याकाळचे 7:30 आणि इथे सनसेट होतो 8:10 त्यामुळे आमच्याकडे अजून 40 मिनिटं आहेत आणि इथे लोकेशन 5 मिनिटावरच आहे. हे ॲक्च्युली हे हॉटेल खूप छान आहे. इथून जवळ एकदम 2 बीचेस आहेत जे आम्ही तुम्हाला दाखवले, अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर, म्हणजे वॉकिंग 5 मिनिटाच्या अंतरावर. एक तर बीच आहे, दुसरा आहे तो वॉकिंग 15 मिनटं लागतात. आणि हे जे आर्ट्रक्स नावाचं आम्ही तुम्हाला काय दाखवलं, ते आम्ही तुम्हाला लाईट हाऊस दाखवलं आर्ट्रक्स नावाचं, ते पण अक्षरशः 5 मिनटं बाय कार आहे आणि त्याला मला वाटतं 20 मिनटं लागतात बाय वॉक. तर इतकं जवळ आहेत गोष्टी ज्या इथे लोक बघायला येतात. आणि बीच खूप शेजारी आहे. आणि ते आर्ट्रक्स नावाचं लाईट हाऊस आहे, तिथंच आम्ही आता चाललो आहे सनसेट बघायला, बट न पे करता. कारण पिऊ तरी म्हणत होता की त्यांच्या रेस्टॉरंटला आपण बुकिंग करूया, पण 20 युरो काहीतरी बुकिंग फी आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला मेन कोर्स ऑर्डर करावाच लागतो, असं त्यांचं रूल आहे. म्हणजे नुसतं तुम्ही स्टार्टर घेऊ शकत नाही, फ्राईज किंवा काय फिंगर रिंग्स वगैरे असं काय तुम्ही घेऊ शकत नाही. मेन कोर्स म्हणजे आता ऑब्व्हियसली मेन कोर्स म्हटल्यानंतर जवळपास 15 ते 20 युरोची एक डिश असेल, म्हणजे इंडियन भाषेत 1500 ते 2000 रुपये पर डिश. आणि तुम्ही शेअर पण करत नाही मोस्टली इथे, की तुमची डिश प्रत्येकाने ऑर्डर करायची असं असते. आपल्याकडे कसं असते, एकच सगळेजण 3-4 ऑर्डर करतात आणि एकमेकाचं खातात, तसं इथे करत नाहीत. मग त्यामुळे कसं आहे, ते एक्सपेन्सिव्ह होणार आणि प्लस आम्हाला डिनर इन्क्लूड आहे हॉटेलमध्ये, तर का डबल पैसे घालवा आणि जा, असं मी पिऊला म्हटलं. चाललो आहे तर आपण फुकटात जो सनसेट दिसतो तो बघून येऊया, तो पण छानच दिसतो. कालचा तुम्हाला दाखवला किती सुंदर होता सनसेट, तेच की त्यासाठी आपले पायच लागले फक्त. आम्ही ऑलरेडी त्या क्लबमध्ये जाऊन बघून आलो आहे. मग मी त्याला म्हटलं असंही तेच परत रिपीट करण्यात काय अर्थ नाही, त्यापेक्षा आपण तिथेच जवळपास बसून कुठेतरी सनसेट बघूया. सनसेट हा सनसेट असतो. किती सुंदर वाटतं ती झाडं, वा छान. आणि वेदर पण खूप छान झालं आहे. मेन म्हणजे आमच्यात एवढी एनर्जी आहे अजून, कारण यावेळी आम्ही हेक्टिक ट्रिप केलेलं नाही ना, त्यामुळे बऱ्यापैकी एनर्जी राहिले की संध्याकाळी सनसेट बघायचा. चला पण जाऊया गाडीने. आणि पाण्यात इतका खेळत होता, मला तर धमाल झालं. हा माणूस सिरियसली येतच नव्हता तो बाहेर. मला वाटतं त्याला दिवसभर सकाळ ते संध्याकाळ पाण्यात बसवलं असतं तरी तो तिथे बसला असता. शेवटी आम्हाला आता सनसेट बघायला जायचं होतं, आंघोळ करायला लागणार होती म्हणून तो बाहेर आला, नाही तर तो बाहेर येतच नव्हता. ओम सूर्याय नमः, ओम मित्राय नमः.
भास्कराय नमः. ओम मित्राय नमः. हिरण्यगर्भाय नमः. सवित्रे नमः. सावित्रे नमः. ओम 9 झाले. आदित्याय नमः. ओखगय नमः. किती झाले? 10 झालं ना. अजून 2 आठवण्यात. 11 झाले ना. सूर्याचे नाव 11 झाले. एकच आठवेना. ओ यस. मंडळी आम्ही कोणतं मिस केलंय सूर्याचं नाव ते तेवढं सांगा. आलेलो आहे आपण आर्ट्रुप्सला. लाईन बघा केवढी मोठी आहे त्या आर्ट्रुप्स क्लब मध्ये जाण्यासाठी. म्हणजे तुम्ही 20 युरो देऊन बुकिंग करायचं आणि एवढं महागातलं जेवायचं आणि त्यासाठी पण लाईन मध्ये उभं राहायचं. काय ही इन्फॉर्मेशन आहे या लाईट हाऊसची. त्याचं नाव ॲक्च्युली फार दे आर्ट्रुक्स आहे आणि 1859 साली त्याचं काम चालू झालं. 1969 साली त्याची हाईट पण वाढवण्यात आली 17 मीटरने ते रेंजमध्ये राहण्यासाठी. आम्ही परवा आलेलो तेव्हा इथे बसलेलो. हे बघा हा एरिया आहे ना, हे जो त्यांचा क्लब नाही बार आहे तिथे आणि पलीकडच्या साईडला त्यांचं रेस्टॉरंट आहे. किती छान वाटते. समुद्र समुद्र समुद्र. आणि ॲक्च्युली सनसेट एवढा काय दिसणारच नाही आहे कारण सगळे क्लाउड्स आले. बघू शकता तुम्ही. हो बऱ्यापैकी प्लेनच आहे. होय. तरी आपण बसूया ॲटलिस्ट एन्जॉय करूया. सनसेट दिसला नाही तरी. कालच्यासारखाच थोडा रोड आहे पण हा उलट चांगला आहे. म्हणजे असे स्ट्रेट पॅचेस पण आहेत मध्ये मध्ये. कालच्या ह्याच्यात जरा चढ होता भरपूर. पण आता इथे बसायचं म्हणजे ढुंगणाला त्रास असं वाटते कारण सगळे नुकिले टोकदार असे दगड आहेत. बघू आता एखादा गुळगुळीत दगड शोधून बसायला लागते. गुळगुळीत बसायला जागा मिळाली आम्हाला आणि पिऊने एक गुळगुळीत दगड शोधून काढला. थँक्यू पिऊ. सनसेट अजिबात दिसणार नाही का. खालीपर्यंत क्लाउड आहेत ना. होय खालीपर्यंत क्लाउड आहेत. मे बी रेड थोडंसं होईल आकाश आहे ना तेवढंच. पण ठीक आहे छान वाटतं इथे. सगळा समुद्र छान समोर आणि वारा पण खूप छान सुटला. सनसेट पण आपली परीक्षा बघत असतो. तो काय रोज दिसत नाही. तो म्हणणार 2 दिवस मला इतकं छान दिसलं. तुमचं सारखं काय असते. 1 दिवस सहन करा मला. इथे पडलाय पिऊच्या चष्म्याचं कवर. तर पिऊ गेलाय. आता आम्ही वॉक करता करता आम्हाला दिसलं. बरं झालं बाबा मिळालं. आता इथे कोणाला तरी तो हेल्पला बोलवून आणेल कारण आता अलाउड नसते ना रात्रीचं उतरायला पाण्यात. आणि खरं त्याचे कपडे पण खराब होतील. किती सुंदर दिसते बघा हे हॉटेल. सुंदर. मंडळी पिऊ बसलाय बघा इथे. इथे बसलाय कारण तिथला तो वॉटर गार्ड आहे त्याला अजून 15 मिनटं लागणार आहेत यायला म्हणून हा आता वाट बघत बसलाय. पण चांगलं आहे. आम्हाला वाटलेलं हरवलंच त्याचं चष्म्याचं कवर कारण ते इथंच एक गॉगल आहे त्याच्याकडे. म्हणजे त्याकडे गॉगल भरपूर आहेत पण त्याच्या चष्म्याला त्याला नंबर असल्यामुळे नॉर्मल गॉगलने त्याला दिसत नाही म्हणून मग त्याच्या चष्म्याच्या नंबरचं आम्ही गॉगलचं कवर घेतलेलं आहे. जे ते त्यामुळे तो म्हणजे ड्रायव्हिंग पण करू शकतो घालून वगैरे ते. थँक्यू सो मच. ग्राzie. हो मिळालं तुला फायनली. हो वा वा वा. हे बघा ह्यासाठी एवढे कष्ट झालेले आहेत या कव्हर साठी. कसं अचीव केलंस तू काहीतरी म्हणजे स्वतः हरवून स्वतःच आणलंस जाऊन गोष्ट. इट्स अचीवमेंट. हो अगं बाई. आम्ही तुम्हाला दाखवलंच. एवढा छान सनसेट दिसला नाही पण पाणी आणि थोडीशी किरणं दिसली ती पण खूप छान होती. त्यामुळे आता आम्ही निघतोय जायला कारण वाजलेत 7:15.
आणि सनसेट होऊन गेलाय आणि लोक पण हळूहळू निघायला लागलेत आता इथून. आणि आम्हाला जायचं जेवायला आणि आम्ही दमलोय कारण पाण्यात गेल्यावर ऑब्व्हियसली दमालं होतं, त्यामुळे झोप यायला लागली आहे. लवकर जाऊन जेवतो आणि झोपतो. तर आजच्या व्हिडिओपुरतं एवढाच. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.